हालेलुया. प्रियांनो, खरोखर प्रभूला खूप खूप धन्यवाद की पुन्हा एकदा त्या परमेश्वराने त्याची कृपा आपल्या सर्वांवर नवीन केलेली आहे. खरोखर प्रियांनो, देव हा किती चांगला आहे. खरोखर बायबल सांगते, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग करेल. खरोखर प्रियांनो, त्या प्रभू येशूने आपल्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान केलं. त्याने आपले सर्व पाप क्षमा केले आणि आपल्याला सर्व रोगातून, शापातून, बंधनातून मुक्त केले. सर्वात मोठा आशीर्वाद प्रियांनो की तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण आता देवाचे लेकरं बनलेलो आहोत. आपल्याला त्या नरकातून मुक्ती मिळाली. आज आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊया की खरोखर प्रियांनो, जो तारणाचा आनंद आपण व्यक्त करूया आणि तो तारणाचा आनंद आपण या रीतीने व्यक्त करतो ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराची स्तुती करतो. यावेळेस प्रियांनो, प्रभूची स्तुती करूया. आपण यावेळेस प्रार्थना करून आजच्या रविवारच्या सभेची आपण सुरुवात करूया. त्यावेळेस आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. धन्यवाद देतो पित्या, आम्हाला सर्वांना तुझी कृपा दिलीस की युट्यूबवर पुन्हा एकदा पित्या आम्ही ही सभा ब्रॉडकास्ट करावी. आणि प्रभू, सर्व तुझ्या लेकरांना तू सहाय्य करतेस की त्यांनी आज तुझं वचन पाहावं. पित्या मी प्रार्थना करते, आज जसं पित्या सर्व तुझे लेकर तुझं वचन ऐकणार आहेस. पित्या आमचा विश्वास आहे की तू प्रत्येकाला दर्शन देणार आहेस, प्रत्येक रोगी व्यक्तीला निरोगी करणार आहेस, प्रत्येक दुष्टात्म्याची शक्ती, सैतानाचं सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये, नावामध्ये आम्ही नष्ट करतो. पित्या या जागेमध्ये आम्ही तुझं राज्य आणि तुझा आशीर्वाद मोकळा करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पित्या आजची पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस. धन्यवाद. आजची स्तुती, आराधना, वचन, आजचे पित्या अर्पण, सर्व काय पित्या पूर्णपणे आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित. सर्व गौरव केवळ तुला आणि तुला देतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. यावेळेस वर्शिप टीम पुढे प्रियानो आणि आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर आहे. यावेळेस आपल्याला प्रभूच्या स्तुतीमध्ये चालवत. प्रियानो, आपण सर्वजण आपल्या घरामध्ये आपण उभं राहूया, परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, प्रभूला धन्यवाद देतो. तसे आपण उपकारांचे पित्याने पुन्हा एकदा आपल्याला एकत्र केलं की त्या देवाची स्तुती करावं. बायबल सांगतं प्रियानो, स्तोत्रसंहिता 113 मध्ये असं सांगितलं ना की त्या परमेश्वराचं नाव हे सूर्याच्या उगवतीपासून मावळेपर्यंत स्तवनीय आहे. आमेन. प्रियानो, तो परमेश्वर हा सर्वसमर्थ. बायबल सांगतं त्याच्या महत्त्वाचे काय करा, वर्णन करा की त्यानेच प्रियानो समुद्र दुभागला. आमेन, हालेलुया. तोच परमेश्वर ज्याने आमच्यासाठी प्रियानो त्याचा पुत्र दिला, प्रभू येशू ख्रिस्त, तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या क्रूसावरती दिला. त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याने आमचे सर्व पाप क्षमा करून प्रियानो आमच्यासाठी तो गाडला गेला, पुन्हा त्याच्या दिवशी जिवंत झाला. हालेलुया. आणि त्याचं महान कार्य हे प्रियानो की तो मनातून पुन्हा जिवंत झाला आणि आजही तो जिवंत आहे. आमेन. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी आमचे सर्व पाप क्षमा केले. त्याच प्रकारे प्रियानो आम्ही त्या देवाला धन्यवाद देऊया, त्याची आम्ही स्तुती करूया. एक गीत करून प्रभूला धन्यवाद देऊया. तेरा लहू येशू, तेरा लहू. तेरा लहू,
जीवन देता है, तेरा लहू जीवन देता है, तेरा लहू जीवन देता है। वो जोरा टालू हालेलुया हालेलुया. खरोखर प्रियानो प्रभू येशूचं रक्त आहे जे आपल्याला प्रत्येक समस्यापासून वाचवतं. बायबल सांगतो प्रियानो, निर्गमन पुस्तकामध्ये असं सांगितलं ना, प्रभू येशूने म्हणजे देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, ज्यावेळेस त्या कोकराचं रक्त ज्या ज्या घराला प्रियानो परमेश्वर बोलला मी पाहिल त्या त्या घराला मी ओलांडून देईन. हालेलुया. आणि परमेश्वर बोलला मी घात करणाऱ्याला त्या घरामध्ये शिरू देणार नाही. हालेलुया. आणि बायबल सांगतो प्रियानो, खरोखर ज्या ज्या घराला ते कोकराचं रक्त होतं त्या त्या घरामध्ये प्रियानो घात करणारा शिरला नाही, परंतु ज्या घराला ते कोकराचं रक्त नव्हतं प्रियानो त्या घरामध्ये प्रियानो प्रत्येक प्रथम पुत्र मेला प्रियानो. हालेलुया. प्रभू येशूचं रक्त आहे जे आम्हाला वाचवतं. आमेन. प्रभू येशूचं रक्त आहे प्रियानो जे आम्हाला जीवन देतं. हालेलुया. म्हणून आम्ही त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. एक गीत गाऊन प्रभूला धन्यवाद देऊया. आवाज उठाएंगे. और बन के मनुष्य आया आकाश से सागर
धन्यवाद 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 प्रभु। सर्व गौरव सर्व सन्मान सर्व महिमा पिता आम्ही धन्यवाद देतो पित्या की पित्या तू आम्हाला त्या पापाच्या पित्या खरोखर त्या समुद्रामध्ये पाहून तू तुझ्या एकुलत्या एक पुत्राला आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलास. प्रभू येशू तू आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर तुझं बलिदान केलंस. तुझं मौल्यवान रक्त सांडलंस. आम्हाला नवीन जीवन दिलंस. आम्हाला प्रत्येक शापातून बंधनातून मुक्त केलंस. पित्या आम्ही धन्यवाद 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 सर्व महिमा पित्या आम्ही तुझा ही पूर्ण वेळ ही पूर्ण सभा पित्या तुझ्या हातामध्ये घेतलीस. आम्ही धन्यवाद पित्या आम्ही धन्यवाद देतो प्रभू. आजच्या आराधनेमध्ये तू प्रत्येकाला स्पर्श करतेस. तुझ्या आत्म्याने भरतेस. तुझ्या सामर्थ्याने भरतेस. आम्ही धन्यवाद पवित्र आत्मा आम्ही तुझे स्वागत. Come Holy Spirit, we need you. Hallelujah. Hallelujah.
राहों पे अपनी मुझको चला, जीवन भर दे मेरा दुआ। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा पवित्र आत्मा तेरा स्वागत है, तू मुझ में छा जा। पवित्र आत्मा हालेलुया हालेलुया पिता मैं तुझे देखता हूँ, तेरी स्तुति करता हूँ। है पिता मैं तुझे देखता हूँ, तेरी स्तुति करता हूँ। है पिता मैं तुझे देखता हूँ, तू ही है माता, तू ही है पिता, तू ही है माता, तू ही है पिता। मैं तेरा बच्चा प्रभु, मैं तेरा बच्चा प्रभु। तू ही है माता, तू ही है पिता, तू ही है माता, तू ही है पिता। मैं तेरा बच्चा प्रभु, मैं तेरा बच्चा प्रभु। है पिता मैं तुझे देखता हूँ, तेरी स्तुति करता हूँ यीशुआ। है पिता मैं तुझे देखता हूँ, तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है जीवन प्रभु, तू ही है जीवन प्रभु। तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है जीवन प्रभु, तू ही है जीवन प्रभु। है पिता मैं तुझे देखता हूँ, तेरी स्तुति करता हूँ यीशुआ।
मैं तुझे देखता हूँ, करता हूँ, ऐ पिता मैं तुझे देखता हूँ। तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है मार्ग, तू ही है सत्य, तू ही है जीवन प्रभु, तू ही है जीवन प्रभु, तू ही है जीवन प्रभु, तू ही है जीवन प्रभु। Oh, hallelujah, hallelujah, hallelujah. Shakana Rabana Masakana Shakana पिता धन्यवाद, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव देतो. प्रभू, या आराधनेमध्ये तू घेऊन आलास, प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या आशीर्वादाने भरलंस, आरोग्याने भरलंस. आम्ही धन्यवाद. तिथे ही पूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पितो. तुझ्या आत्म्याने आम्हाला सांग. पण पित्या, आज जे वचन आम्ही ऐकणार आहोत ते वचन देखील पित्या तुझ्या इच्छेने, तुझ्या सामर्थ्याने आम्हाला दिलंस. तुझं सत्य आज आम्हाला प्रगट केलंस. आणि प्रभू, त्या सत्याने सर्व बंधन शाप तोडलीस म्हणून धन्यवाद. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. या स्त्रियांनो, आपण प्रभूच्या वचनामध्ये जाऊया. हालेलुया. हालेलुया. खरोखर प्रियानो, त्या परमेश्वराने पुन्हा एकदा त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे. आणि त्याने पुन्हा एकदा प्रियानो आपल्याला सहाय्य केलेलं आहे की खरोखर प्रियानो, की आपण प्रियानो ज्यावेळेस त्या येशूवर विश्वास ठेवतो की आपण एक विपुलपणाचं जीवन जगावं. येशू बोलला, मी यासाठी आलो की तुम्हाला जीवन आणि विपुलपणाचं जीवन मिळावं. आणि खरोखर प्रियानो, आजपासून आपण एक नवीन विषय सुरू करणार आहोत. आपण जसं मागचे 4 हफ्ते आपण पेंटिकॉस्ट विषयी आपण पाहिलं. पेंटिकॉस्टचा जो सण आहे त्याचा अर्थ काय, आणि खरोखर प्रियानो ते सर्व सण आपल्याला समजणं, त्याचा अर्थ काय आहे हे समजणं हे खूप गरजेचं आहे. पण इतकंच नव्हे प्रियानो, आज आपण पुढे जाऊया. कारण पेंटिकॉस्टचा सण हा असा सण आहे की त्या सणानंतर परमेश्वर त्याच्या आशीर्वाद त्याच्या लोकांवर मोकळी करायला लागतो. परमेश्वर त्याची बरकत आपल्या जीवनामध्ये मोकळी करायला लागतो. तर प्रियानो, आजपासून जो नवीन विषय आपण सुरू करणार आहे तो हा की प्रियानो, परमेश्वराची इच्छा काय आहे, की आपण धनवान असावं का आपण गरीब असावं. अनेक देवाच्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे. आणि अनेक जण विचार करतात की देवाची इच्छा नाहीये की त्याच्या लोकांनी आशीर्वादित व्हावं, त्यांनी धनवान व्हावं, त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी यावी. अनेकांचं असं म्हणणं आहे. अनेकांना असं वाटतं की जे देवाचे लोक आहेत त्यांनी एक भिकाऱ्यासारखं जीवन जगावं. पण प्रियांनो, आजपासून आपण जो विषय सुरू करणार आहे ना, की बायबल काय सांगतं. कारण तुम्हाला माहिती आहे का, चर्चमध्ये ट्रेडिशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे फक्त परंपरा. अनेक जण फक्त परंपरा शिकवतात. पण प्रियांनो, परंपरेच्या द्वारे आपले जीवन बदलत नाही. परंपरेच्या द्वारे आपण आशीर्वादित होत नाही. आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद त्यावेळेस येतात ज्यावेळेस आपण देवाच्या
जे वचन आहे, देवाचं जे सत्य आहे ते आपल्याला समजतं. आणि म्हणून बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. आणि म्हणून प्रियाने ही खूप गरजेची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे की कोणता व्यक्ती हा काय म्हणतो हे महत्वाचं नाहीये, पण स्वतः परमेश्वर काय म्हणतो हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. आणि मग म्हणून आजपासून आपण हे बघणार आहोत की देवाची इच्छा आपल्याविषयी काय, की देवाची इच्छा काय आहे. आपण त्याच्या वचनामधून आज आपण पाहणार आहोत की त्याची इच्छा आहे की आपण समृद्ध व्हावं, की आपण एक शापित आणि गरीब जीवन जगावं. त्या देवाची काय इच्छा आहे की आपण धनवान असावं की आपण शापित असावं. प्रियानो, तर आजपासून आपण हे वचन सुरू करणार आहोत. सर्वात प्रथम आज आपण बायबलमधून एक वचन वाचूया. आणि प्रियानो, आपण यावेळेस उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 28 वचन वाचूया. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 28 वचन. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्याच्यावर सत्ता चालवा. बायबल इथं सांगतं परमेश्वराने ज्यावेळेस माणसाला बनवलं. तर तुम्ही या अगोदरचं जर वचन वाचलं, 27 वचन वाचूया. 27 वचन. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. बायबल सांगतं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आणि बायबल पुढे सांगतं देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. तर प्रियानो, इथं आपण पाहतो बायबल सांगतं देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आणि आपण पाहतो ज्यावेळेस देवाने माणसाला निर्माण केलं, पहिली गोष्ट बायबल काय सांगतं, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. प्रियानो, बायबल सांगतं देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. सर्वात पहिली गोष्ट प्रियानो, देवाची ही इच्छा आहे की तुम्ही आणि मी फलद्रूप व्हावं. फलद्रूप म्हणजे काय माहिती तुम्हाला, की फळ देणारं झाड. तुम्हाला माहितीये का, आपण पाहतो जर आपण झाड लावलं तर आपण ते झाड या अपेक्षेने लावतो की त्याला काहीतरी फळ येईल. प्रियानो, तुम्हाला माहितीये का, देवाला देखील फळ देणारी झाडं आवडतात. आणि देवाने इनफॅक्ट आपण पाहतो आशीर्वाद दिला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. प्रियानो, देवाची इच्छा नाहीये की कोणत्याही पती पत्नीच्या जीवनामध्ये वांझपणाचा आशीर्वाद, शाप असावा. देवाची इच्छा आहे की प्रत्येक पती पत्नीने बहुगुणित व्हावं. आणि आपण पाहतो की त्यांनी सत्तेमध्ये आपलं जीवन जगावं. एक सत्ता करणारे लोक त्यांनी बनावं. देवाची योजना नाहीये की आपण परिस्थितीच्या अधीनतेमध्ये, शापामध्ये, गरिबीमध्ये प्रियानो आपण जीवन जगावं. जसं कारण इथं आपण बघतो की ज्यावेळेस देवाने आपण पाहतो माणसाला बनवलं, निर्माण केलं, सर्वात पहिल्यांदा देवाने काय केलं, देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाला की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा. प्रियानो, खूप महत्वाची गोष्ट आहे ना. देवाने ज्यावेळेस माणसाला बनवलं, हालेलुया, आणि आपण पाहतो देवाने माणसाला आशीर्वाद दिला. देवाने माणसाला कुठे ठेवलं माहिती तुम्हाला, एदेन बागेमध्ये. आपल्याला सर्वांना माहिती आहे परमेश्वराने एदेन बाग बनवली आणि त्या एदेन बागेमध्ये आदाम आणि हवा यांना ठेवण्यात आलं. प्रियानो, एदेन या शब्दाचा अर्थ काय, आपण तुम्ही जर हिब्रू भाषेमध्ये जर बघितलं, एदेन या शब्दाचा अर्थ आहे की सुख विलासाची जागा, अशी जागा जिथं सुख आहे. इंग्लिश मध्ये त्याला बोललं प्लेजर. आपण पाहतो ना
की जो देव आहे त्याने माणसाला सुखविलासाच्या जागेमध्ये, आशीर्वादाच्या जागेमध्ये ठेवलं. प्रियांनो, आपण पाहतो देवाने माणसाला बनवल्यानंतर असंच कुठंतरी फेकून नाही दिलं आणि म्हटलं आता तू जगायला सुरुवात कर ना. आपण पाहतो त्याला एका अरण्यामध्ये नाही टाकलं, आपण पाहतो की त्याला कोणत्या वाळवंटामध्ये नाही टाकलं, पण देवाने माणसाला आपण पाहतो की एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं. आणि प्रियांनो, खरोखर आपण जर देवाचं वचन बघितलं, स्पष्ट रीतीने आपल्याला समजतं देवाची योजना आहे की त्याच्या लोकांनी समृद्ध जीवन जगावं, आशीर्वादाचं जीवन जगावं, बरकतीचं जीवन जगावं, आरोग्याचं जीवन जगावं. हालेलुया. आणि मग प्रियांनो, म्हणून आपण अजून एक वचन बघूया की आपल्याला समजेल बायबल काय म्हणतं. आपण जर नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 22 वचन, नीतिसूत्र याचा 10 अध्याय आणि 22 वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, त्याच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही. प्रियांनो, इथं बायबल सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद हा समृद्धी देतो आणि त्याबरोबर तो, बायबल इथं सांगतं की शाप देत नाही. हालेलुया. तर प्रियांनो, खरोखर आपण पाहतो परमेश्वराचा आशीर्वाद हा समृद्धी देतो. आणि आपण बघितलं देवाने ज्यावेळेस माणसाला बनवलं, माणसाला निर्माण केलं, परमेश्वराने जी सर्वात पहिली गोष्ट माणसाला बनवल्यानंतर काय केली? हालेलुया. बायबल सांगतं प्रियांनो, परमेश्वराने माणसाला आशीर्वाद दिला. हालेलुया. आणि आपण आता बघितलं नीतिसूत्र 10:22 मध्ये परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. प्रियांनो, आपला जो देव आहे त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी आशीर्वादित जीवन जगावं, तुम्ही आणि मी समृद्ध जीवन जगावं. त्याची इच्छा नाहीये की आपण एक कष्टाचं, दुःखाचं, शापाचं, आजाराने भरलेलं जीवन जगावं. प्रियांनो, त्या परमेश्वराची ही योजना आहे, इच्छा आहे की तुम्ही आणि मी आपण समृद्धीमध्ये, आशीर्वादामध्ये आपलं जीवन जगावं. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, प्रत्येक जे आई वडील आहेत, प्रत्येक आई वडिलांना काय वाटतं? आपण जर कोणत्याही आई वडिलांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं तुमच्या मुलांनी कसं बनावं, तुमच्या मुलांनी दारुडं बनावं, गुंडा बनावं, लबाड बनावं ना, असंच बिगारी काम करणारं बनावं, एक हलकं मनुष्य बनावं, तुम्हाला काय वाटतं? प्रियांनो, प्रत्येक आई वडील काय बोलतील? तुमच्या मुलांनी गरीब बनावं, झोपडपट्टीमध्ये राहावं, त्यांना खायला अन्न असू नये, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी दुःख असावं, असं कोणत्या आई वडिलांना वाटतं का प्रिया? कोणत्या आई वडिलांना वाटतं की त्यांच्या मुलांना 2 वेळचं अन्न मिळू नये, त्यांच्या जीवनामध्ये नेहमी समस्या असाव्या? नाही. कोणत्याही आई वडिलांना असं वाटत नाही की त्यांच्या मुलांच्या जीवनामध्ये दुःख असावं, कमी असावी, त्यांना खायला अन्न असू नये, त्यांच्या जीवनामध्ये संकट असावेत, त्यांच्या जीवनामध्ये आजार असावेत. कोणत्याही आई वडिलांना वाटत नाही. मग विचार करा प्रियांनो, जो देव आपला पिता आहे, जो आपला देव आपला स्वर्गीय पिता आहे, त्याचा अपमान लोक का करतात? ज्यावेळेस असं बोलण्यात येतं, तुम्हाला माहिती आहे हा देवाचा अपमान आहे. ज्यावेळेस ना पाळक लोक, आणि आपण पाहतो अनेक लोक शिकवतात नाही देवाची इच्छा आहे की आपण गरीब असावं, आपण शापित असावं. नाही प्रियांनो, हालेलुया. बायबल आपल्याला हे शिकवत नाही. ज्यावेळेस देवाने माणसाला बनवलं, त्याला एदेन बागेमध्ये ठेवलं, आणि सर्वात पहिली गोष्ट बायबल सांगते देवाने माणसाला आशीर्वाद दिला. बायबल सांगते नीतिसूत्र 10:22 मध्ये परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. प्रियांनो, त्या देवाने तुम्हाला आणि मला आशीर्वादित केलं. त्या देवाने, आपण पाहतो ज्यावेळेस एदेन बागेमध्ये आपण पाहतो माणसाला बनवलं की आपण पाहतो की देवाने माणसाला आपण पाहतो फलद्रूप व्हायला सांगितलं.
आपण अजून एक वचन बघूया. जर आपण तिसरे योहानाचे तिसरे पत्र, त्याच्यामध्ये एकच अध्याय. आणि प्रियांनो, यावेळेस आपण दुसरं वचन वाचूया. प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थितीत व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. प्रियांनो, इथं बायबल सांगतोय ते योहानाने लिहिलेलं पत्र आहे. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, की बायबलमध्ये जे सर्व पत्र लिहिलेले, जरी तिथं माणसाचं नाव आहे, पण हे पत्र पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले. आपण पाहतो की पवित्र आत्म्याने हे शब्द लिहिले. आणि काय शब्द लिहिले इथं बायबल सांगतं, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे. ऐका, इथं जरी योहानाचं नाव लिहिलेलं आहे, पण योहान मात्र एक इन्स्ट्रुमेंट होता. योहानाच्या मनाला आणि हाताला आणि अंतःकरणाला प्रियांनो कंट्रोल करणारा पवित्र आत्मा होता. हे शब्द योहानाचे नाही आहेत, हे शब्द पवित्र आत्म्याचे, हे शब्द आपल्या स्वर्गीय पित्याचे, हे शब्द आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताचे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त इथं बायबल काय सांगतो, असं म्हटलं, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी, प्रियांनो इथं बायबल सांगत आहे, तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असतात. प्रियांनो, देवाची ही योजना आहे की तुम्हाला आणि मला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असतात. सुस्थिती म्हणजे चांगली स्थिती. देवाची ही इच्छा नाहीये की आपली बिकट स्थिती असावी, वाईट स्थिती असावी. प्रियांनो, देवाची ही योजना आहे की तुमची आणि माझी स्थिती ही नेहमी चांगली असावी. देवाची ही योजना आहे की तुम्ही आणि मी आशीर्वादामध्ये, आरोग्यामध्ये, आशीर्वादामध्ये आपण आपलं जीवन जगावं. आणि मग म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आज जसं आपण देवाच्या वचनामध्ये इथं वाचलं ना, देवाची इच्छा आहे की तुम्हाला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे. प्रियांनो, देवाची ही इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी एक शापित जीवन जगावं, एक गरिबीमधलं जीवन जगावं. प्रियांनो, देवाची ही इच्छा नाहीये की तुम्ही आणि मी एक कमीच जीवन जगावं. आपला देव हा बरकत देणारा देव आहे, आशीर्वाद देणारा देव आहे. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आणि मला हे समजून घ्यायचंय की त्या देवाची योजना, त्या देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी एक समृद्धीचं जीवन जगावं, आशीर्वादाचं जीवन जगावं, बरकतीचं जीवन जगावं. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आपण पाहिलं की खरोखर देवाची जी योजना आहे, देवाची जी इच्छा आहे की आपण एक आशीर्वादाचं जीवन जगावं, आपण एक बरकतीचं जीवन जगावं. आणि तुम्हाला माहिती का, हे जीवन जगण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला सर्व साधनं दिलेली आहेत, सर्व काय दिलेले आहे की तुम्ही आणि मी एक आशीर्वादाचं, एक फलभूक आणि एक बरकतीचं जीवन जगावं. आता एक खूप महत्वाची गोष्ट प्रियांनो, की इथं देवाचं वचन ज्या रीतीने आपल्याला सांगतं, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला फलभूक करतो. हालेलुया. अनेक जण बोलतात, माझ्या जीवनामध्ये अजून देखील गरिबी आहे, माझ्या जीवनामध्ये संकट आहेत, माझ्या जीवनामध्ये कमी आहे, माझ्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, माझ्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, माझ्या जीवनामध्ये आजार आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी सर्व कमी, जो आजार आहे, जे शाप आहे, ज्या समस्या आहेत, ह्या देवाने तुम्हाला दिलेल्या नाही आहेत. प्रियांनो, हे आपल्याला समजणं कुठे. अनेक लोक काय करतात की त्यांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यासाठी देवाला दोष देत राहतात. आणि देवाजवळ येण्याच्या ऐवजी की जो देव प्रेमळ देव आहे, जो आपला पिता आहे ना,
जर आपण त्याच्याजवळ आलं तर तो आपली परिस्थिती बदलू शकतो. पण जर आपल्या मनामध्ये ही जर गैरसमजूत असेल की नाही, देवानेच माझ्या जीवनामध्ये दुःख दिले, देवानेच माझ्या जीवनामध्ये गरिबी दिली, देवानेच माझ्या जीवनामध्ये सर्व संकट दिले, समस्या दिले, आणि मग अनेक लोक आपण पाहतो देवाच्या जवळ येण्याच्या ऐवजी देवापासून लांब जातात आणि त्यांच्या जीवनामध्ये अजून जास्त दुःख, कष्ट, समस्या आणि प्रॉब्लेम वाढतात. आणि म्हणून प्रियांनो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला हे समजून घ्यायचंय, आपला जो देव आहे हा आशीर्वाद देणारा देव आहे, आपला जो देव आहे हा बरकत देणारा देव आहे, आपला जो देव आहे हा शांती देणारा देव आहे. याच प्रियांनो, आपण देवाच्या वचनामध्ये आता आपण पुढे जाऊया, पुढचा भाग या मेसेजचा बघूया. या जगामध्ये शाप, गरिबी, दुःख, कष्ट, समस्या आणि प्रॉब्लेम का आहेत? प्रियांनो, जर आपण बायबल वाचलं ना, आपण उत्पत्तीचं पुस्तक बघितलं आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण बघितलं प्रियांनो की देवाने माणसाला बनवलं. देवाने ज्यावेळेस माणसाला बनवलं, बायबल सांगतं देवाने माणसाला सर्वात पहिली गोष्ट काय केलं? आशीर्वाद दिला. आणि बायबल सांगतं परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. पण प्रियांनो, आपण पाहतो की माणसाला बनवल्यानंतर माणसाला त्या एदेन बागेमध्ये ठेवलं. एदेन या शब्दाचा अर्थ आपण आता बघितला, सुख विलासाची जागा. आणि प्रियांनो, परमेश्वराने माणसाला म्हटलं की तू माझ्या आज्ञा पाळ, तू माझ्या आज्ञा पाळ, मी जे सांगतो, मी जे वचन तुला देते, माझ्या आज्ञेप्रमाणे राहा. आणि त्यांना किती आज्ञा पाळायच्या होत्या माहिती तुम्हाला? केवळ एक आज्ञा पाळायची. त्यांना हजारो आज्ञा पाळायच्या नव्हत्या, केवळ एक आज्ञा पाळायची. आणि ती आज्ञा ही होती की बायबल सांगतं त्या एदेन बागेमध्ये 2 झाडं होते. एक झाड होतं जीवनाचं झाड, ऑफकोर्स अजून दुसरे भरपूर झाडं होते, पण जे मेन झाड होते एदेन बागेमध्ये ना, ते एक होतं जीवनाचं झाड आणि दुसरं होतं बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं. आपण पाहतो झाड, बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. आणि परमेश्वराने आदम आणि हव्वाला एकच आज्ञा दिली. ती आज्ञा काय? प्रियांनो, ती आज्ञा ही होती की तुम्ही बागेमध्ये जे सर्व झाडे आहेत त्या सर्वांचे फळ तुम्ही यथेच्छ रीतीने खाऊ शकता. तुम्हाला जे फळ खायचं तुम्ही खा. जीवनाच्या झाडाचं फळ खायचं असेल ते देखील तुम्ही खाऊ शकता. पण एक झाड आहे आणि त्या झाडाचं फळ तुम्हाला खायचं नाहीये. आणि प्रियांनो, ते झाड कोणतं आहे? ते झाड होतं बरं वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. आणि प्रियांनो, आपण पाहतो आपल्या सर्वांना माहिती आहे काय झालं. जो सैतान आहे, सैतान या शब्दाचा अर्थ आहे शत्रू. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, सैतानाचा अर्थ काय? शत्रू. तो सैतान देवाचा शत्रू आहे आणि तो माणसाचा पण शत्रू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जे शत्रू असतात त्यांना नेहमी काय वाटतं? जो पण आपला शत्रू आहे त्याला काय वाटतं की आपलं वाईट व्हावं, आपला नाश व्हावा, आपला मृत्यू व्हावा, आपल्या जीवनामध्ये दुःख यावं. आणि आपण पाहतो जो सैतान आहे त्याचं जे नाव स्वतः हे प्रगट करतं ना, सैतान या शब्दाचा अर्थ आहे शत्रू, दुश्मन. आणि त्या दुश्मनाने आपण पाहतो आदाम आणि हवा यांना प्रियांनो, तुम्हाला माहिती काय केलं? त्यांना मोहामध्ये पाडलं. आणि मोहामध्ये पाडून त्यांना त्या बऱ्या वाईटाचं जे ज्ञान देणारं जे झाड आहे प्रियांनो, त्या झाडाचं फळ खाण्यासाठी त्यांना मोहामध्ये पाडलं. आणि खरोखर प्रियांनो, जी हवा आहे आपण पाहतो की तिने ते फळ बघितलं आणि ती त्या फळाकडे आकर्षित झाली. सैतानाच्या फसवणुकीमध्ये ती आली. आणि म्हणून तुम्हाला माहिती ना, बायबल हे सांगतं की सैतान हा फसवणारा आहे. सैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप आहे. प्रियांनो, सैतानाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी शापामध्ये, मरणामध्ये यावं. आणि मग तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, त्याने आदाम आणि हव्वाला ते फळ खायला सांगितलं. आणि ज्यावेळेस त्यांनी ते फळ खाल्लं
त्यावेळेस काय झालं माहितीये तुम्हाला, परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं जर तुम्ही ते फळ खाल, त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. प्रियांनो, आदाम आणि हवा यांनी ते फळ खाल्लं आणि तुम्हाला माहितीये प्रियांनो काय झालं. सर्वात पहिली गोष्ट की बायबल सांगतं त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू त्यांचा शारीरिक रीतीने झाला नाही, त्यांचा मृत्यू आपण पाहतो आत्मिक रीतीने झाला. आत्मिक रीतीने झाला म्हणजे तुम्हाला माहितीये प्रियांनो, आत्मिक रीतीने म्हणजे त्यांचा आत्मा मरण पावला. आणि प्रियांनो, जे आदम आणि हवा हे देवाचे लेकरं होते, पण आपण पाहतो त्यांचं देवाबरोबरचं जे नातं आहे हे संपुष्टात आलं. देव जो पिता आहे आणि मनुष्य जो देवाचं लेकरू आहे, हे जे नातं होतं हे नातं ते फळ खाल्ल्याने संपुष्टात आलं. आणि माणसाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की मरणाची, आजाराची, शापाची, गरिबीची आणि सर्व समस्येची शृंखला सुरू झाली. त्यानं आपण एक वचन वाचूया. जर आपण रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि आपण प्रियांनो 12 वचन वाचूया. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळं सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. प्रियांनो, इथं बायबल सांगतं एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले. आपण पाहतो की पापामुळं मरण आलं. पापामुळं तुम्हाला माहितीये काय झालं की बायबल इथं सांगतं मरणाचं राज्य सुरू झालं. मरणाचं राज्य म्हणजे माहितीये तुम्हाला ना, आजाराचं राज्य सुरू झालं, गरिबीचं राज्य सुरू झालं, सैतानाचं राज्य सुरू झालं, दुःखाचं राज्य सुरू झालं, संकट आणि समस्यांचं ना आपण पाहतो की राज्य सुरू झालं. मरणाचं राज्य सुरू झालं. कशामुळं? प्रियांनो, इथं बायबल सांगतं की एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि बायबल सांगतं सर्वांनी पाप केल्यामुळं, सर्व माणसांनी पाप केल्यामुळं सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. तर प्रियांनो, खरोखर पाहायला गेलं या जगामध्ये जे सर्व दुःख आहे, या जगामध्ये ज्या सर्व समस्या आहेत, या जगामध्ये जी गरिबी आहे प्रियांनो, की देवामुळं नाहीये. देवाने तर माणसाला एदेन बागेमध्ये ठेवलं होतं, देवाने तर माणसाला आशीर्वाद दिला होता. पण प्रियांनो, माणसाने स्वतः आपण पाहतो की त्याने त्याच्या आपण पाहतो ना की सद्सद विवेक बुद्धीच्या द्वारे आपण पाहतो ना चांगला निर्णय घेण्याच्या ऐवजी आपण पाहतो चुकीचा निर्णय घेतला. त्याने देवाचं ऐकण्याच्या ऐवजी सैतानाचं ऐकलं आणि ज्यावेळेस त्याने सैतानाचं ऐकलं त्याने पाप केलं. माणसाच्या जीवनामध्ये मरण, आजार, गरिबी, शाप, नरक या सर्व गोष्टी. पण प्रियांनो, खरोखर जो आपला परमेश्वर हा खूप चांगला आहे. हालेलुया. प्रियांनो, त्याची ही इच्छा नाहीये, त्याची ही योजना नाहीये की आपण अशा रीतीने आपण शापामध्ये जीवन जगावं. प्रियांनो, तुम्हाला माहितीये ज्यावेळेस मनुष्य देवाच्या आज्ञा मोडतो त्याच्या जीवनामध्ये शाप येतो ना. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस आपण देवाच्या आज्ञा पाळतो आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद येतो. पण ज्यावेळेस मनुष्य देवाच्या आज्ञा मोडतो माणसाच्या जीवनामध्ये शाप येतात. आणि प्रियांनो, हा जो नियम आहे हा कधीही बदललेला नाहीये. आज देखील हा नियम लागू आहे. जर तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळणार आहोत तर प्रियांनो, तो देव तुम्हाला आणि मला त्याच्या आशीर्वादाने बरकतीने भरणार आहे. यावेळेस आपण यामध्ये अजून अनेक ह्यामध्ये पैलू आहेत ते आपण पाहणार आहोत. पण प्रियांनो, एक महत्वाची गोष्ट आपण इस्टॅब्लिश केली, आपण पाहिलं की या जगामध्ये जे सर्व दुःख आहे त्या दुःखाचं कारण परमेश्वर नाहीये,
सर्व दुःखाचं कारण स्वतः मनुष्य आहे, कारण मनुष्याने सैतानाचं ऐकलं आणि सैतानाचं ऐकून त्याने पाप केलं. आता प्रियांनो, जर आपण अजून थोडस आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया, अजून खोल जाऊया आणि आपण बघूया की माणसाच्या जीवनामध्ये जसं आपण बघत आहोत ना, की आज अनेकांच्या जीवनामध्ये दुःख आहे, कष्ट आहेत, समस्या आहेत, प्रॉब्लेम आहे. या सर्व संकटाचं, समस्येचं, सर्व वाईट गोष्टींचं कारण काय? हालेलुया. तर प्रियांनो, आज आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण एक वचन वाचूया आणि आपण बघूया की माणूस शापित काय. आपण एक गोष्ट बघितली, आदाम आणि हव्वा यांनी आज्ञा तोडली, पाप केलं आणि पापामुळं मरणाचं राज्य आलं. पण फक्त मरण नाही, काय काय आलं आपण बघूया. आपण जर अनुवाद याचा 28 अध्याय आणि यावेळेस आपण 15 पासून सुरुवात करूया आणि यावेळेस प्रियांनो आपण 24 पर्यंत वचन वाचूया. आपल्यासाठी ब्रदर सुधाकर हे वचन वाचूया. अनुवाद याचा 28 अध्याय आणि 15 पासून ते 23 पर्यंत. उलट पक्षी, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधी पाळायला मी आज तुला सांगत आहे त्या तू काळजीपूर्वक पाळल्या नाही, तर तुला पुढील सर्व शाप तुझ्या मागं येऊन तुला गाठतील. नगरात तू शापित होशील व शेतीवाडीत तू शापित होशील. तुझी टोपली व तुझी परात शापित होईल. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स शापित होतील. तू आत येशील तेव्हा शापित होशील व बाहेर जाशील तेव्हा शापित होशील. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या त्या कामात हात घालतील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. तुला गोंधळात पाडेल आणि तुला शासन करेल. ते इतके की तुला नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करेल. क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा, बुराशी यांच्या योगे परमेश्वर तुला मारेल आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझ्या पिछा पुरवील. तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. परमेश्वर तुझ्या देशावरील पावसाळ्यामध्ये धुळीची व मातीची वृष्टी करेल. तू नष्ट होईपर्यंत ती आकाशातून तुझ्यावर पडत राहील. प्रियांनो, इथं हे वचन जसं आपण वाचलं की उलट पक्षी, तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकली नाही, त्याची वाणी ऐकली नाही. आदाम आणि हवा यांनी देखील देवाची वाणी ऐकली आणि आपण पाहतो ज्यावेळेस आदाम आणि हवा यांनी देवाची वाणी ऐकली नाही त्यावेळेस काय झालं. बायबल सांगतं की मरण त्यांच्यामध्ये आलं, त्यांना एदेन बागेतून बाहेर काढण्यात आलं. त्या दोघांच्या जीवनामध्ये शाप आला. आपण पाहतो स्त्रीच्या जीवनामध्ये शाप आला, आदामाच्या जीवनामध्ये शाप आला. पण इतकंच नाही, इथं देखील आपण पाहतो ज्यावेळेस परमेश्वराने इस्रायल लोकांना नियमशास्त्र दिलं. आता बघा, आदाम आणि हवा यांना फक्त एक आज्ञा पाळायची, पण इस्रायल लोकांना मात्र प्रियांनो 613 आज्ञा पाळायच्या होत्या. आपण बघितलं पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी आपण पाहतो की देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या आणि नंतर आपण पाहतो मोशेच्या द्वारे नियमशास्त्रामध्ये जवळजवळ 613 आज्ञा दिल्या. आता यहुदी लोकांना किंवा आपण पाहतो की जे इस्रायल लोक होते त्यांना 613 आज्ञा पाळायच्या होत्या आणि त्यांनी जर त्या सर्व आज्ञा पाळल्या तर देव त्यांना आशीर्वादित करणार होता. त्या आपण नंतर वाचणार आहोत. पण जर इस्रायल लोकांनी या आज्ञा पाळल्या नाही तर बायबल सांगतं ना, इथं जसं बायबल सांगतं ना, तू जर परमेश्वराची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या आज्ञा पाळल्या नाही तर हे सर्व शाप तुझ्या मागे येऊन तुला गाठतील. बायबल सांगतं की तू नगरात शापित होशील, शेतीवाडीत शापित होशील, तुझी टोपली तुझी परात शापित होईल, तुझे मुलं शापित होतील. इथं बायबल सांगतं की तू परमेश्वराचा त्याग करून पाप केल्यामुळे. आता ऐका पुन्हा एकदा, शब्द तोच आहे. शाप काय येतात? ज्यावेळेस देवाची वाणी ऐकत नाही, ज्यावेळेस देवाच्या आज्ञा पाळत नाही. इथं बायबल सांगतं तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळं
ज्या ज्या कामात तू हात घालशील त्यात परमेश्वर तुला शाप देईल. तुम्हाला माहिती आहे, खरं खरं पाहायला गेलं पापाचं वेतन मरण आहे. आणि प्रियांनो, हा नियम आहे, हा नियम आहे. जसं आपण पाहतोय एक बॉल जर आपण वर फेकला तर तो खालीच येतो, गुरुत्वाकर्षणाचा नियम. आणि त्याच रीतीने इथं बायबल सांगत आहे पापाचं वेतन हे मरण आहे. जर मनुष्य पाप करत राहील, देवाला सोडील आणि आपण पाहतो पापामध्ये चालील, तर इथं बायबल सांगतं त्याच्या जीवनामध्ये दुःख येईल. इथं आपण बघतो ना, इथं आपण बघितलं त्याच्या मुलाच्या जीवनामध्ये समस्या येतील, त्याच्या घरामध्ये खायला अन्न नसेल, मरी येईल. इथं बघा, ते तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. आज जी मरी आली आहे या जगामध्ये, का आली माहिती तुम्हाला? पापामुळे आली. पापाचं वेतन मरण आहे. अनेक लोक बोलतात कुणी सैतान नाही पाठवू शकत मरी इतक्या मोठ्या प्रमाणावर. त्याला एक व्यक्ती ज्याचं नाव होतं इयोब, ज्यावेळेस त्याला छळायचं होतं, इयोबाला हात लावण्यासाठी देवाला परमिशन घ्यावा लागली. सैतानाला देवाकडून परमिशन घ्यावा लागली. आता हा कोरोना व्हायरस तर पूर्ण जगावर आलेला आहे. प्रियांनो, तुम्हाला माहितीये देवाची परवानगी घेतल्याशिवाय सैतान माणसाला हात लावू शकत नाही. आणि प्रियांनो, तुम्हाला माहितीये ही जी मरी आलेली आहे ही पापामुळे आलेली आहे. आणि तुम्हाला माहितीये की पापामुळं सैतानाचं राज्य सुरू होतं. आणि तीच गोष्ट इथं आपण बघतो है ना. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं प्रियांनो की तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही. पुढे आपण अनेक रोगांविषयी लिहिलं. क्षयरोग म्हणजे आपण पाहतो टीबी, ताप, दात, जळजळ अनेक हे आपण पाहतो ना. आणि इतकंच नव्हे, इथं बायबल सांगतो तुझ्या डोकावरचे आकाश पितळेसारखे होईल व तुझ्या पायाखालची जमीन लोखंडासारखी होईल. विचार करा, तुमच्या देशामध्ये पाऊस पडणार नाही. आपली जमीन जर लोखंडासारखी आहे तर त्याच्यामध्ये कोणतंच पीक येणार नाही. पण प्रियांनो, ही सर्व दशा का होईल माहितीये? कारण परमेश्वराची वाणी ऐकत नाही. जर तुम्ही पुढे जर वाचलं, मी तुम्हाला फक्त थोडे गोष्टी सांगितलं, तुम्ही जर पुढे बघितलं, बायबल सांगतं तू लग्न करशील पण तुझी बायको तुझ्या जवळ राहणार नाही. प्रियांनो, इथं आपण पाहतो अनेक शाप आहेत. जर आपण 15 पासून सुरुवात केली तर जवळजवळ 68 पर्यंत वेगवेगळे शाप आहेत. प्रियांनो, इथे आपण पाहतो माणसावर येतात ज्या वेळेस तो देवाच्या आज्ञा पाळत नाही. आता विचार करा प्रियांनो, हे सर्व इस्रायल लोकांना सांगण्यात आलं होतं, हे सर्व नियमशास्त्राच्या अधीन होते, की नाही? आणि मग म्हणून आपण पाहतो त्यांना ह्या सर्व आज्ञा पाळायच्या होत्या. तर ऐका, जर देवाच्या आज्ञा पाळणार नाही तर मरण येणार आहे आणि शाप येणार. पण या उलट जर आपण बायबलमध्ये बघितलं प्रियांनो, देवाचं वचन असं सांगतं ना, जर आपण अनुवाद याचा 28 अध्याय आणि आपण 1 पासून ते 7 पर्यंत वचन वाचूया. तुझा देव परमेश्वर याची मागे तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्याच्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. नगर तू आशीर्वादित होशील व शेतीवाडी तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी किल्लारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परत आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मार खातील असे परमेश्वर करेल. ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील पण तुझ्यापासून 7 वाटांनी पळून जातील. 8 वचन देखील वाचूया. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्या तो तुला बरकत देईल. हालेलुया. तर प्रियांनो, इथं आपण पाहतो पुन्हा एकदा शब्द आला, तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करेल. जे देवाच्या आज्ञा पाळतात प्रियांनो, देव त्यांना उंच करतो.
आणि प्रियांनो, म्हणून एक गोष्ट मी आय जस्ट वॉन्ट टू एनकरेज यू टुडे, की देवाची आज्ञा पाळण्यासाठी नेहमी उत्सुक असा. हालेलुया. इथं बायबल सांगतं की तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. प्रियांनो, देवाचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये धावत येतील. आपण सर्व करतो. तुम्ही सिटीमध्ये राहा, गावामध्ये राहा, तुम्ही आशीर्वादित व्हा. तुमचे मुलं आशीर्वादित होतील. बायबल सांगतं जो मनुष्य परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्या मार्गाने चालतो, त्याच्या वचनामध्ये हर्ष मानतो, त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. देव सरळ जणांच्या वंशाला आशीर्वाद युक्त करेल. हालेलुया. प्रियांनो, इथं आपण बघतो की तुझ्या भूमीचा उपज, तुझी खिल्लारे, गुरेढोरे, शेळडे मेंढरे, तुझी टोपली, तुझी परात, प्रियांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर बोलतो मी तुला आशीर्वाद देईन. इथं बायबल सांगतं की जे तुझे शत्रू आहेत तुझ्या पुढं मार खातील. आणि 8वं वचन बायबल इथं सांगतं ना, तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. हालेलुया. तर प्रियांनो, हे सर्व आशीर्वाद प्रियांनो परमेश्वराने आपण पाहतो कुणाला दिलेले, जे त्याची वाणी लक्षपूर्वक ऐकतात आणि ह्या वचनाप्रमाणे चालतात. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपण बघितलं आशीर्वाद. आपण पाहिलं सर्वात प्रथम देवाने ज्यावेळेस माणसाला बनवलं, स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं, देवाने माणसाला आशीर्वाद दिला, शाप नाही. आणि प्रियांनो, देवाने एकच आज्ञा दिली, त्या झाडाचं फळ खाऊ नको. इस्रायल लोकांना देखील परमेश्वर बोलला, हे मी तुम्हाला 8 वचनं वाचून दाखवले ना, की मी तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये आशीर्वाद देईल, पण तुम्हाला काय करायचं, या 613 आज्ञा पाळायच्या. हालेलुया. तर प्रियांनो, काय झालं माहिती तुम्हाला, तुम्ही जर बायबल वाचलं तुम्हाला समजेल की इस्रायल लोकांनी सुद्धा त्यांना ज्या आज्ञा दिल्या होत्या त्यांनी देखील त्या पाळल्या नाही. देवाने त्यांना बोललं की मी तुम्हाला मिस्र देशाच्या त्या आगीच्या भट्टीमधून बाहेर काढलेले यासाठी की मी तुम्हाला दुधा मधाच्या देशामध्ये न्यावं, मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने भरावं. हालेलुया. पण प्रियांनो, तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस इस्रायल लोक आपण पाहतो ना, त्या आगीच्या भट्टीमधून मिस्र देशामधून बाहेर निघाले आणि देवाने त्यांना 10 आज्ञा दिल्या, देवाने त्यांना नियमशास्त्र दिलं. तुम्हाला माहितीये, लगेच दुसऱ्याच दिवशी प्रियांनो त्यांनी देवाची आज्ञा मोडून टाकली. त्यांनी सोन्याचं एक वासरू बनवलं. सर्वात पहिली आज्ञा की तू आपला देव याच्यासमोर तुला अन्य देव नसावेत. पण त्यांनी दुसऱ्या दिवशीच प्रियांनो देवाचं दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ज्यावेळेस मोशे त्या डोंगरावर गेला, त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं आणि त्या सोन्याच्या वासराला बोलले, हा माझा देव आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आज जरी ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये सोन्याचं वासरू नसेल, पण अनेकांनी पैशाला देव बनवलं, अनेकांनी आपल्या मुलांना देव बनवले, अनेकांनी आपल्या मित्रांना देव बनवले. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाला, कोणत्याही जगातल्या गोष्टीला आपलं देव बनवू नका. जो देव आहे, जो परमेश्वर आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान द्या. हालेलुया. तर प्रियांनो, आपण बघतो यांना 613 आज्ञा दिल्या, पण काय झालं, त्यांनी त्या आज्ञा मोडल्या. आणि म्हणून त्यांना देखील काय झालं, तुम्हाला माहिती आहे, हे जे लोक जे दुधामधाच्या देशामध्ये राहत होते प्रियांनो, त्यांना आपण पाहतो की पुन्हा एकदा देवाने गुलामगिरीमध्ये, बंदिवासामध्ये टाकलं. आणि आपण पाहतो 70 वर्ष ते बॅबिलॉनमध्ये गुलाम म्हणून राहिले. प्रियांनो, खरं सांगायला गेलं, एकही असा मनुष्य नाही ना, जर आपण बघितलं मोशे पासून सुरुवात करा इवन आतापर्यंत की जो या सर्व 613 आज्ञा पाळील, एकही मनुष्य नाही. आणि म्हणून बायबल सांगतं, सर्वांनी पाप केलेले सर्व देवाच्या गौरवाला, आशीर्वादाला अंतरले आहेत. आणि मग म्हणून खरं सांगायचं झालं, कोणताही मनुष्य, एकही मनुष्य आपण पाहतो, हे जे आशीर्वाद आहेत
ते प्राप्त करू शकत. तर प्रियांनो, खरोखर आपण पाहतो एक वचन आपण बघूया की एक मनुष्य मात्र आहे, हालेलुया, पण तो केवळ मनुष्य नाहीये, तो स्वतः देव आहे, हालेलुया. की बायबल सांगतं देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला, प्रभू येशूला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर पाठवलं. आणि का पाठवलं आपण बघूया. आपण आता बघितलं नियमशास्त्राचा शाप काय. आपण बघितलं ज्या प्रत्येक कामामध्ये हात घालशील त्याच्यामध्ये तुला आशीर्वाद भेटणार नाही, तुझं काम होणार नाही ना, तुझे मुलं शापित होतील, तुझे गुरढोरं शापित होतील, तुझ्या शरीरामध्ये आजार येतील, तू लग्न करशील पण तुला लग्नामध्ये सुख भेटणार नाही, तुझी बायको राहणार नाही, तुझा नवरा राहणार नाही. आणि आपण पाहतो सर्व प्रकारचे शाप आपण पाहतो येतात ज्यावेळेस मनुष्य पापामध्ये जगतो. पण आपण एक वचन आता बघूया की अद्भुत कार्य परमेश्वराने केलं. आपण जर गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, आणि यावेळेस प्रियांनो आपण इथं काय वचन वाचूया. गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि आपण 10 पासून ते प्रियांनो 14 पर्यंत वचन वाचूया. 10 पासून ते 14 पर्यंत. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राचे योग्य देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्ये आचरितो तो त्यांच्या योग्य जगेल. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. हालेलुया. खरोखर प्रियांनो, इथं बायबल सांगतं कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहे. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, जे सर्व नियमशास्त्र पाळून देवापासून आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे प्रियांनो, तो व्यक्ती कधी आशीर्वादित होऊ शकत नाही. तो व्यक्ती शापित होणार. कारण कोणताही व्यक्ती प्रियांनो संपूर्णपणे ना आपण पाहतो की नियमशास्त्र पाळू शकत नाही. कारण इथं बघा बायबल काय सांगतं, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. तर प्रियांनो, आपल्याला टिकून राहायचंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, म्हणजे आपण आशीर्वादित होऊ. पण तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, बायबल इथं सांगत आहे की कोणताही मनुष्य नियमशास्त्रातील सर्व कृत्य त्या 613 आज्ञा कोणताही मनुष्य पाळू शकतो. प्रत्येक जण कधी ना कधी कुठं ना कुठं चुकतो. कारण स्वतः बायबल सांगतं सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे. तुम्हाला माहिती, नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल. आणि बायबल सांगतं नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो. ऐका, नियमशास्त्र हे विश्वासाचं नव्हे ना, जो नवीन करार हा विश्वासाचा आहे, जो जुना करार आहे हा कृत्यांचा आहे. आणि अनेक लोक जुन्या करारावर खूप भर देतात. ते बोलतात सर्व जुन्या कराराच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. आणि मग जर जुन्या कराराच्या आज्ञा पाळून जर तुम्ही प्रयत्न करत आहात देवापासून आशीर्वाद मिळवण्यासाठी, तर मग बायबल सांगतं सर्व आज्ञा पाळा. 613. जर तुम्ही त्या 613 आज्ञा पाळल्या तरच तुम्ही आशीर्वादित होणार. हालेलुया, हालेलुया.
आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं की नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही, परंतु जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योग्य जगेल. आपण पाहतो जो व्यक्ती नियमशास्त्राचे कृत्य रोज त्या 613 आज्ञा पाळील त्याचं मात्र तारण होईल. आणि प्रियानं तुम्हाला माहितीये असा एकही व्यक्ती नाहीये की ज्याने सर्व नियमशास्त्र पाळलं. पण एक्सेप्शन एक आणि केवळ एक व्यक्ती आहे, पण तो फक्त व्यक्ती नव्हता प्रियानो, तो स्वतः देव. बायबल सांगतं की तो देव असून मनुष्य बनला. हालेलुया. तो येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मनुष्य बनला आणि मनुष्य बनून प्रियानो त्या प्रभू येशूने या सर्व आज्ञा पाळल्या. त्यांनी प्रत्येक आज्ञा पाळली. हालेलुया. आणि बायबल इथं सांगतं त्या सर्व आज्ञा पाळल्यामुळे येशू ख्रिस्त आशीर्वादित होता. म्हणून त्याने 5 भाकरी आणि 2 मासे ज्यावेळेस हातामध्ये घेतले त्याने त्याला आशीर्वादित केलं. आणि बायबल सांगतं त्या 5 भाकरी आणि 2 माशांच्या द्वारे 5000 पुरुष जेवले. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस रोगी व्यक्तींना हात लावला रोग्यांना रोग्य मिळालं. प्रियांनो, ज्यावेळेस येशूने कुष्ठ रोगी लोकांना, मला माहिती आहे कुष्ठरोगी त्यांना खूप शापित समजण्यात यायचं, पण येशूने त्या कुष्ठरोग्यांना हात लावला आणि कुष्ठरोगी बरे झाले. कारण येशू मध्ये जो आशीर्वाद होता, देवाचं जे सामर्थ्य होतं ते हालेलुया. आणि प्रियानो, म्हणून आपण पाहतो एकच व्यक्ती जो येशू ख्रिस्त आहे त्याने संपूर्ण नियमशास्त्र पाळलं. हालेलुया. पण प्रियानो, त्याने सर्व नियमशास्त्र पाळून त्याने काय केलं? प्रियानो, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला, तुम्हाला माहिती आहे, आता आपल्याला माहिती आहे येशूला मारलं, पण ज्यावेळेस येशूला मारत होते स्वतः पिलात ना, जो आपण पाहतो गव्हर्नर होता, तो बोलला की ह्याच्यामध्ये मला काही दोष आढळत नाही. पिलाताने 3दा म्हटलं हा व्यक्ती निष्पाप आहे, याच्यामध्ये एकही दोष नाही. पण तरी पण तुम्हाला माहिती आहे प्रियानो, येशूला क्रूस खांबावर मारण्यात आलं का? कारण स्वतः येशूची ही इच्छा होती की त्याने त्या क्रूस खांबावर त्याचं बलिदान करावं. येशू बोलला कोणीही माझा प्राण माझ्यापासून घेऊ शकत नाही, पण मी स्वतः माझं जीवन त्या क्रूस खांबावर अर्पण करू. प्रियानो, तर येशूने स्वतः आप खुशीने त्या क्रूस खांबावर बलिदान केलं. पण का? कशासाठी? विचार करा. इथं बायबल सांगतं की आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला. तुम्हाला माहिती शाप या शब्दाचा अर्थ आहे अशी गोष्ट जी मरणासाठी समर्पित आहे. शाप म्हणजे काय माहिती तुम्हाला? अशी वस्तू, अशी गोष्ट जी मरणासाठी, नाश होण्यासाठी नेमलेली आहे की नाही? शाप म्हणजे आपण पाहतो की मग तो माणूस असेल, ते घर असेल, घर देखील शापित होऊ शकतं, माणूस देखील शापित होऊ शकतं, गोष्टी देखील शापित होऊ शकतात. पण प्रियांनो, आपण पाहतो ना की आपण सर्वजण शापासाठी नेमलेलो. का? कारण आपण सर्वांनी देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत, आपण सर्वांनी पाप केलेले आहे. पण बायबल सांगतं तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर शापित झाला. आपले सर्व पाप, आपले सर्व दुष्कर्म प्रियांनो त्या प्रभू येशूने त्याच्यावर घेतले. त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याला त्या क्रूस खांबावर मारण्यात आलं. प्रियांनो, त्याच्या हातामध्ये, पायामध्ये ते खिळे ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यामध्ये तो काट्यांचा मुकुट घालण्यात आला. आपल्या सर्वांचं जे पाप प्रियांनो ते प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आलं. आणि प्रियांनो, तो येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शापित झाला. का? की बायबल इथं सांगतं आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून किंमत भरून, खंडणी भरून सोडविली. प्रियांनो, आत्ताच आपण वाचलं अनुवाद 28:15 पासून आपण काही पुढे वचन वाचले. उलट पक्षी तू आपला परमेश्वर याची वाणी ऐकणार नाहीस तर हे सर्व शाप येऊन तुला गाठतील. तू ज्या ज्या कामामध्ये हात घालशील त्यामध्ये तुला यश भेटणार नाही. तुझ्या शरीरामध्ये क्षयरोग, ताप, जहाज, जळजळ सर्व शाप येतील. प्रत्येक कामामध्ये तुला अपयश भेटल. तुझे मुलं शापित होतील. तुझे मुलं चांगलं बनणार नाही. तुझं लग्न होईल पण तुझ्या लग्नामध्ये तुला आशीर्वाद भेटणार नाही. प्रियांनो, हा सर्व शाप आहे.
पण प्रियांनो त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर बायबल सांगतं तो आपणाबद्दल शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून किंमत भरून सोडविले. हालेलुया. प्रियांनो नियमशास्त्राचे 3 मुख्य शाप आपण कॅटेगोरिकली जर बघितलं तर 3 महत्वाचे शाप आहेत. सर्वात पहिला जो शाप आहे आध्यात्मिक मरण, देवाबरोबरचं नातं संपुष्टात येतं. दुसरी गोष्ट आहे प्रियांनो नियमशास्त्राचा शाप हा आहे आजार. तो मनुष्य त्या माणसाचं जीवन आजारांनी भरून जातं. आणि तिसरा शाप आहे गरिबी, की तो ज्या पण कामामध्ये हात घालील त्यामध्ये त्याला यश भेटणार नाही. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, गरीब असणं हा देवापासून आलेलं नाहीये, हा नियमशास्त्राचा शाप आहे. आणि बायबल इथं सांगते की येशूने ज्यावेळेस त्या क्रूस खांबावर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी बलिदान केलं, तुम्हाला या शापापासून मुक्त केलेलं, किंमत भरून खंडणी भरून त्याने तुम्हाला आणि मला बायबल सांगतं प्रियांनो त्याने शापातून मुक्त केलं. आणि म्हणूनच प्रियांनो आता बायबल सांगतं तुम्हाला आणि मला एक शापित जीवन, मरणासाठी समर्पित, गरिबीसाठी, आजारासाठी नेमलेले आता आपण नाहीये. प्रियांनो शाप म्हणजे मरणासाठी समर्पित, आजारासाठी समर्पित, गरिबीसाठी समर्पित, दुःखासाठी समर्पित. पण येशूने तुम्हाला आणि मला प्रियांनो प्रत्येक त्या शापातून मुक्त केलं. कारण बायबल सांगतं तो येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी शाप झाला. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद. आता बघा प्रियांनो पुन्हा आशीर्वाद आलाय. हालेलुया. खरोखर इथं बायबल सांगते ह्यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये. हा शब्द खूप महत्वाचा आहे. ख्रिस्त येशू मध्ये, जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे, ज्यांनी पापाचा पश्चाताप केला, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जे इथून पुढे येशूच्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याने भरून पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच्या सामर्थ्याने एक पवित्र जीवन जगत आहे. प्रियांनो या लोकांच्या जीवनामध्ये जसं इथं बायबल सांगतं ना, अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. हालेलुया. प्रियांनो आज तुम्ही आणि मी आता शापित नाही राहू शकत, गरीब नाही राहू शकत, आजारामध्ये जगण्याची गरज नाहीये. प्रियांनो तुम्ही आणि मी आशीर्वादामध्ये जगू शकतो. तुम्ही आणि मी प्रियांनो बरकतीमध्ये जगू शकतो. कारण बायबल सांगतं येशूने खंडणी भरली, येशूने ती किंमत भरली. आणि मग म्हणून इथं बायबल सांगतं अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशू मध्ये परराष्ट्रीयांना मिळावा. म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. प्रियांनो आपण इथं आलो की आशीर्वाद म्हणजे काय, इथं बायबल सांगतं म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे, येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. प्रियांनो आपला विषय चालू होता, आपण बघितलं पेंटिकॉस्टच्या सणाच्या दिवशी देवाने आज्ञा इस्रायल लोकांना दिल्या, पण त्यांना कुणालाच आज्ञा पाळता आल्या नाही. आपण पाहतो की ते सर्वजण, आता आपण जसं देवाचं वचन वाचलं की कोणताही व्यक्ती देवाच्या आज्ञा पाळू शकत नाही. पण प्रियांनो येशूवर ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो त्यावेळेस काय झालं, मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की देवाने, आपण पाहतो की आपण जे नियमशास्त्र पाळू शकत नव्हतो आणि ते पाळू न शकल्यामुळे आपण शापित झालो होतो, देवाने त्याच्या एकुलत्या एक पुत्राला येशूला या जगामध्ये पाठवलं आणि त्या नियमशास्त्राची जी शापाची शिक्षा त्याच्या पुत्रावर लादण्यात आली. आणि तुम्ही आणि मी नियमशास्त्रासाठी मरण पावलो आहोत बायबल सांगते. प्रियांनो आता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये येशूवर विश्वास ठेवल्यामुळं नियमशास्त्राचं आचरण पूर्ण होतं. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 3रं आणि 4थं वचन आपण जर बघितलं तर आपण पाहतो. तर प्रियांनो आपण पाहतो येशू ख्रिस्ताच्या द्वारे, विश्वासाच्या द्वारे आपल्याला काय मिळालं, आत्म्याविषयीचं अभिवचन. देवाने त्याचा आत्मा आपल्याला दिला. पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाने त्याचा अभिषेक आपल्याला दिला. का दिला, की तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळा. हालेलुया. प्रियांनो आपण बघितलं
देवाचं जे वचन कधी बदलत नाही. येशू बोलला, मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी आलो. हालेलुया. आणि खरोखर ज्या वेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, तो देव, तो परमेश्वर आपल्याला त्याच्या आत्म्याने भरतो की तुम्ही आणि मी आता पापाचे गुलाम नाही, आपण नीतिमत्वाचं गुलाम आहोत. हालेलुया. आपण देवाच्या आज्ञा पाळाव्या. आणि खरोखर प्रियानो, आपल्या शक्तीने मात्र हे सर्व होत नाही. म्हणून इथं बायबल सांगतो, मी काय म्हटलं, एक शब्दाकडे लक्ष द्या ना, ख्रिस्त येशू मध्ये. हालेलुया. ख्रिस्त येशू मध्ये ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो आणि ज्यावेळेस आपण त्याच्या आत्म्याचा स्वीकार करतो, तो देवाचा आत्मा आपल्याला सहाय्य करतो आणि आपण एक आशीर्वादित जीवन जगायला. आणि म्हणून प्रियानो, आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, कोणताही विश्वासणारा असेल, प्रियानो, तुम्हाला आणि मला एक गरिबीचं, शापाचं जीवन जगण्याची गरज नाही. कारण येशूने खंडणी भरून त्याचं रक्त सांडून ती किंमत भरलेली. येशूवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये पाप आहेत, कबूल करा आणि सोडून टाका. कारण पापाचं वेतन मरण आहे प्रियानो. पाप केल्यामुळं आणि एक पापाचं जीवनशैली जगल्यामुळं कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही. पश्चाताप करा, आपलं पाप कबूल करा, सोडून टाका, येशूवर विश्वास ठेवा, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा आणि त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये राहून देवाच्या आज्ञा पाळा. आणि बघा, तो देव अनुवाद 28 मध्ये जे प्रत्येक आशीर्वाद त्याने सांगितले, 1 पासून 14, तो एक आशीर्वाद तुम्ही ह्या जगामध्ये जगत असताना, ह्या जगामध्ये राहत असताना तुम्ही अनुभव करा. हालेलुया. तर खरोखर प्रभूला धन्यवाद. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपण येशू ख्रिस्तासाठी त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया की त्याच्या बलिदानामुळं, त्याच्या रक्तामुळं आपण नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त झालो आहोत. आपण गरिबीतून मुक्त झालेलो आहोत, आपण आजारातून मुक्त झालेलो आहोत आणि आपण आध्यात्मिक मरणातून मुक्त झालेलो आहोत. त्यावेळेस आपण प्रार्थना करूया. पित्या, आम्ही धन्यवाद देतो की प्रभू, आज तू आम्हाला तुझ्या वचनामधून दाखवलंस, तो आमचा स्वर्गीय पिता आहेस आणि तो आमच्यावर प्रेम करतो. तुझी इच्छा आहे की पित्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू आशीर्वादित आणि आशीर्वादित व्हावं. प्रभू, तू ज्यावेळेस आम्हाला बनवलं, सर्वात पहिली गोष्ट तू केलीस, तू आम्हाला आशीर्वाद दिलास पित्या. आणि पित्या, आम्हाला हे समजू दे की तुझा अंतःकरण एक पित्याचा अंतःकरण आहे. तुझी इच्छा आहे की तुझ्या लेकरांनी आशीर्वादित व्हावं, तुझ्या लेकरांनी फलद्रूप व्हावं. पित्या, आज मी प्रार्थना करत आहे, जे माझे भाऊ आणि बहिणी ज्यांना आतापर्यंत हे वचन माहिती नाही, पित्या, जे अजून तुझ्यापासून दूर राहत आहेत, ते तुला दोष लावत आहेत, पित्या, या क्षणी तू त्यांच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहेस. पित्या, तू त्यांना तुझ्याकडे आकर्षून घेतेस, त्यांचे डोळे तू उघडतेस की प्रभू त्यांना समजावं की प्रभू, खरोखर मरण ही तुझी इच्छा नाहीये, आजार ही तुझी इच्छा नाहीये, शाप ही तुझी इच्छा नाहीये, गरिबी ही तुझी इच्छा नाहीये. तर प्रभू येशूला तू पाठवलंस आणि तो प्रभू येशूनी आम्ही ते सर्व नियमशास्त्र जे मोडलं होतं त्याविषयीची किंमत भरली, खंडणी भरली. पित्या, हे प्रगटीकरण तू प्रत्येकाला दे, प्रत्येकाचे डोळे उघड, प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर प्रभू, तुझं सामर्थ्य तू. आणि प्रभू, आम्ही मागत आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये प्रभू, या क्षणी आम्ही तुझा आशीर्वाद रिलीज करत आहे. फायर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक गरिबीचे शाप येशूच्या नावामध्ये आम्ही तोडतोय, प्रत्येक आजाराचे शाप येशूच्या नावामध्ये आम्ही तोडतोय. प्रभू, प्रत्येक व्यक्ती जो पापामध्ये जगत आहे, त्या पापाच्या गुलामगिरीतून मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या व्यक्तीला मुक्त करत आहे. तुझ्या प्रकाशाच्या राज्यामध्ये पित्या, या क्षणी तू प्रत्येकाला आणतेस. प्रभू येशू, तू आम्हाला आशीर्वादित केलेले आहेस. अब्राहामाला दिलेला आशीर्वाद हा ख्रिस्त येशू मध्ये आम्हाला मिळालेला आहे. पित्या, आज तो आशीर्वाद तू प्रत्येकाला या क्षणी दिलास, तो आशीर्वाद मोकळा केलास. प्रभू, आम्ही धन्यवाद देतो. पित्या, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो, सर्व महिमा, सर्व सन्मान, सर्व आदर देतो. प्रियांनो, यावेळेस तुम्ही प्रभूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला, जर तुम्ही त्याच्या रक्तावर विश्वास ठेवला, जर तुम्ही त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवला, या क्षणी तो सर्व नियमशास्त्राचा शाप,
तुमच्यापासून नष्ट होते. तुम्ही मुक्त झाला आहात. तुम्ही प्रत्येक बंधनातून, सैतानाच्या गुलामगिरीतून, गरिबीमधून, सर्व शाखामधून मुक्त झालेला आहात. ओ राबाबा बारियांदो रोबो सोपुरियांदा. धन्यवाद पित्या, आमची प्रार्थना आहे प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादाने भरलंस म्हणून धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, आज आपण खूप महत्वाचं वचन बघितलेलं आहे. हे वचन खूप खूप महत्वाचं आहे प्रियांनो. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की गरिबी हा शाप आहे, नियमशास्त्राचा शाप आहे. देवाने माणसाला शापित बनवलं नाही, देवाने माणसाला आशीर्वादित बनवलेले. अनेक लोक अनेकांना हे शिकवतात, काय पास्टर लोक सुद्धा चर्च मध्ये शिकवतात की गरीब असणं ही देवाची इच्छा नाही. मी तुम्हाला स्पष्ट रीतीने देवाच्या वचनामधून आज आपण ऑलरेडी प्रियांनो आपण बघितलेले प्रियांनो, देवाची योजना नाहीये की तुम्ही एक शापामध्ये जीवन जगावं. प्रियांनो, यावेळेस ही वेळ आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये यावेळेस देणार आहोत. यावेळेस प्रियांनो, आपण एक वचन वाचूया आणि आपलं अर्पण, आपले दशमांश प्रियांनो आपण परमेश्वराला आपण समर्पण करूया. यावेळेस आपण एक शास्त्र भाग वाचूया. यावेळेस आपण गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि प्रियांनो, यावेळेस आपण एक वचन वाचूया. आपण 7 आणि 8 वचन वाचूया. फसू नका, देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. आपण जे पेरणी करणार प्रियांनो, पेरणी आपण पाहतो की देवाच्या वचनाची पेरणी सर्वात महत्वाची. बायबल सांगतं की देवाचं वचन ही बी आहे आणि ती बी आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये पेरायची. पण इतकंच नव्हे प्रियांनो, आपण पाहतो आपला पैसा हा देखील बी आहे. आपलं प्रत्येक कृत्य, बायबल सांगतं ना, आपलं जे प्रत्येक कृत्य हे एका बी प्रमाणे. आणि प्रियांनो, आपण जे बी पेरणार आहे ते आपण जे पेरलं तेच उगवणार आहे. आता इथे बायबल सांगतं ना की जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल. जर प्रियांनो आपण आपल्या देहासाठी अनेक गोष्टी करतो. आपण जेवतो, कपडे घेतो, सोनं घेतो, चांदी घेतो, कार घेतो, बंगले घेतो, अनेक गोष्टी करतो आपल्या देहासाठी. पण प्रियांनो, महत्वाची गोष्ट, तुम्ही आत्म्यासाठी काय पेरत आहात. अनेक लोक ज्यावेळेस देवाला अर्पण देण्याची वेळ येते प्रियांनो, अनेक लोक कंजूसपणा करतात. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे का, जे देवासाठी कंजूस होतील त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार. प्रियांनो, म्हणून एक खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आपलं अर्पण, आपले दशमांश प्रियांनो ना आपल्याला पेरायचे, देवाच्या राज्यामध्ये द्यायचे. बायबल सांगतं ज्यावेळेस आपण आपला दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरू, बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे, मी आकाश कपाटे उघडून पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुमच्यासाठी देईल. पण जर तुम्ही मलाकी याचा 3रा अध्यायामध्ये जर बघितलं, जे लोक आपले दशमांश आणि अर्पण देत नाही, तर बायबल सांगतं त्यांचं जीवन शापित होईल. प्रियांनो, आता खरोखर आपण नियमशास्त्रामध्ये नाहीये, पण खरोखर प्रियांनो, जर ते जुन्या करारामध्ये 10 हिस्सा द्यायचे, आपण कृपेमध्ये, तर आपण देवाच्या कार्यासाठी किती दिलं पाहिजे हे तुम्हीच ठरवा. हालेलुया. जर ते 10 देत होते तर आपण किती द्यायला पाहिजे. जर ते 10वा हिस्सा द्यायचे तर आपण 10व्या हिस्स्यावरच राहायला पाहिजे. आणि काही लोक 10व्या हिस्स्यामध्ये पण खूप कुरकुर करतात. प्रियांनो, कुरकुर करणारे बनू नका. बायबल सांगतं संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. संतोषाने देवाच्या राज्यामध्ये पेरा. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या राज्यामध्ये आपलं अर्पण पेरू, आपण आत्म्यासाठी पेरू. बायबल सांगतं त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. इतकंच नाही, मी तुम्हाला सांगतो की खरोखर देवाने त्याची कृपा माझ्यावर केली आणि मला माहितीये मी 17-18 वर्षापासून दशमांश देते, अर्पण देते. हालेलुया.
त्याच्यापेक्षा अधिक देते परमेश्वराने त्याची कृपा माझ्यावर केली. आणि मी बघितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या जीवनामध्ये शाप येत नाही किंवा मला कमी पडत नाही. का? कारण जे पेरणी करतात ते नेहमी कापणी करतात. प्रियांनो, जे पेरणी करणारे ते नेहमी कापणी करतात, पण जे लोक पेरणी करणार नाहीत त्यांच्या जीवनामध्ये कापणी येणार नाही. आणि मग म्हणून प्रियांनो, तुम्हाला जर आशीर्वादित व्हायचंय तर बायबलचं हे वचन आपण समजून घेऊया ना. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण आपलं अर्पण, आपले दशमांश आपण पेरूया. आणि जसं तुम्ही हे करणार आहे, बायबल सांगतो तो देव आकाश कपाटे उघडून पूर्ण नाही एवढा आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मुक्त करणार. यावेळेस आपण एक गीत घेऊया. यावेळेस वर्षी पुढे येईल, ते गीत घेऊया आणि आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरूया. यावेळेस आपलं अर्पण आपण आपल्या हातामध्ये घेऊया. जसं आपण प्रत्येक वेळेस करतो, आपले हात उंच करून त्या परमेश्वराला आपलं अर्पण समर्पित करूया. पित्या, आम्ही धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. आज पित्या, आम्ही आमचं अर्पण आत्म्यासाठी आम्ही पेरतो, तुझ्या राज्यामध्ये आम्ही आमचं अर्पण पेरतो. आणि पित्या, आमचा विश्वास आहे की जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन येते. पित्या, या क्षणी तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव, तुझ्या बरकतीचा वर्षाव, तुझ्या समृद्धीचा वर्षाव तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये या क्षणी तू करत आहेस. मी धन्यवाद देतो. पित्या, आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव, सर्व सन्मान, सर्व महिमा करतो. पित्या, आम्ही प्रार्थना करत आहे, इतकंच नव्हे की प्रभू आर्थिक बरकत, पण प्रभू आम्ही मागत आहे तुझ्या आरोग्याची बरकत, तुझ्या शांतीची बरकत, पित्या तुझ्या प्रीतीची बरकत प्रत्येक तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये आम्ही मुक्त करतो. आणि तुझं गौरव, तुझी महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे करू. येशूच्या नावामध्ये आमेन. हालेलुया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. जर कोणीही व्यक्ती आजारी आहे, प्रियानो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त या क्षणी, कारण तुम्हाला माहिती आहे आज आपण वचन वाचलं की आजार हा नियमशास्त्राचा शाप आहे आणि येशूने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून किंमत भरून, खंडणी भरून सोडून दिली. बायबल सांगते येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आपण निरोगी झालो. बायबल सांगते येशूने आपले सर्व विकार घेतले, आपल्या सर्व आजार वाहून गेले. या क्षणी जसं मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे, ज्यावेळेस येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करण्यात येणार आहे प्रियानो, ते नाव तुम्हाला निरोगी करणारे, आरोग्याने भरणारे, आशीर्वादाने भरणारे, सर्व विकार, सर्व आजार येशूचं नाव नष्ट करणार. यावेळेस आपण प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. रबा शियांदो रोबो रियांदा रबा. पिते, आम्ही धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, आम्ही तुझ्या नावाला गौरव देतो की प्रभू येशू तू आमच्यासाठी
त्या क्रूस खांबावर शापित झालास. आणि प्रभू येशू तू आमचे सर्व पाप घेतलेस, आमचे सर्व आजार तुझ्या शरीरामध्ये घेतलेस, आमचे सर्व विकार तुझ्या शरीरामध्ये घेतलेस. या क्षणी येशूच्या नावामध्ये पित्या जो प्रत्येक आजारी पित्या तुझे लेकरं असतील प्रभू, तो आजार त्यांच्या शरीरामध्ये इल्लीगल आहे, मी येशूच्या नावामध्ये घोषणा करते. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक आजारा तुला आधार द्यायचं शरीर रबा बाबा रियांदा रबा, सर्व डोळ्यातील विकारा, कानातील विकारा, सर्व लंगडेपणा, सर्व पोटातील विकार, प्रत्येक ट्यूमरला, प्रत्येक कॅन्सरला येशूच्या नावामध्ये या प्रत्येकाचं शरीर सोडण्याची मी आज्ञा देते. येशू तुझ्या नावामध्ये या क्षणी तू प्रत्येक आंधळ्या व्यक्तीला या क्षणी प्रभू तू डोळे दिलेस, धन्यवाद. प्रत्येक व्यक्तीला पाय दिलेस, धन्यवाद. प्रत्येक कॅन्सर, एड्स, प्रत्येक टीबी, प्रत्येक कोरोना व्हायरस, कोविड-19 येशूच्या नावामध्ये आम्ही नष्ट करत आहे. तुझा आरोग्य मोकळं करत आहे येशूच्या नावामध्ये. प्रभू आम्हाला माहिती आहे मरी हा नियमशास्त्रापासून आलेला शाप आहे, पण आज तू आम्हाला सांगितलंस, आज तू आम्हाला दाखवलंस, तू आम्हाला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केलेलेस. तुझ्या रक्तामध्ये मी प्रत्येकाला साकारते आणि या क्षणी प्रभू तू प्रत्येकाला तुझ्या आरोग्याने भरलंस, आशीर्वादाने भरलंस, सामर्थ्याने भरलंस, म्हणून धन्यवाद. पित्या आमची प्रार्थना ऐकलीस, धन्यवाद येशूच्या नावात, आमेन. आणि आता आपला देवपिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ, आमेन. प्रियांनो, जसं तुम्हाला माहिती आहे आपलं चर्च प्रत्येक रोज सोमवार पासून ते शनिवार पर्यंत सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उघडं आहे. ज्या कुणाला केवळ 2 किंवा 3 व्यक्ती ब्रदर विशालला फोन करून किंवा सुधाकर ब्रदरला फोन करून चर्च मध्ये जर तुम्हाला प्रार्थनेला यायचंय तर तुम्ही येऊ शकता. ज्यांना ऑफरिंग तुम्हाला चर्च मध्ये द्यायचंय तुम्ही तुमचे ऑफरिंग देखील येऊन देऊ शकता, पण गर्दी करू नका, फोन करून या, म्हणजे आम्हाला सर्व व्यवस्थित रीतीने मॅनेज करता येईल. प्रभूला धन्यवाद.